नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार आहे। विमानसेवा सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार। पंतप्रधानांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला हे उद्घाटन केलं जाणार आहे। पंतप्रधान नवी मुंबई टर्मिनलची पाहणी सुद्धा करणार। 8 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे। यावेळी ते टर्मिनलची पाहणी सुद्धा करणार आहेत। 1160 हेक्टर जमिनीवर हे विमानतळ तयार करण्यात आले। 9 कोटी प्रवासी क्षमता असलेले हे विमानतळ असणार आहे। जरी 8 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन झालं तरी डिसेंबरमध्ये विमान उडणार असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नवी मुंबई विमानतळाचं आता 8 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे, मात्र विमानसेवा ही डिसेंबरमध्ये सुरू होणार। पंतप्रधानांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला उद्घाटन होईल। यावेळी पंतप्रधान नवी मुंबई टर्मिनलची पाहणी सुद्धा करणार। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, 8 ऑक्टोबरला जरी उद्घाटन होणार असलं तरी डिसेंबर उजाडणारे विमानसेवा सुरू व्हायला नेमकी काय काय माहिती मिळते? नक्कीच 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर हे उद्घाटन झाल्यानंतर हे विमानतळ सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर 45 दिवसाची जी प्रोसेस आहे ती पूर्ण केल्यानंतरच हे विमानतळ पूर्ण सुरू होणार आहे। यामध्ये जे आहेत इंटरनॅशनल उड्डाणं असतील किंवा डोमेस्टिक उड्डाणं असतील ती सुरू करण्यात येणार आहे। हे देशातलं सर्वात मोठं आत्ताच्या घडीला जे विमानतळ असणार आहे, कारण याच्यावर 2 रनवे असणार आहेत। जवळपास 9 कोटी जे प्रवासी आहेत इथे प्रवास करू शकणार आहेत। एकंदरीतच पहिला टप्पा जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन होणार आहे। या विमानतळाची खासियत अशी असणार आहे की 4 टर्मिनल असणार। हे 4ही टर्मिनल जे आहेत ते एकमेकांना अंतर्गत जोडले गेणार असणार आहेत। त्यासाठी ज्या आहेत बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या विमानतळामध्ये जर तुम्ही एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलला जायचं असेल तर त्याची व्यवस्था पूर्णपणे अंतर्गत भूमिगत करण्यात आलेली आहे। उद्घाटन पार पडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।